नमस्कार, पूजाज रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण हेल्दी नाश्ता बनवणार आहोत. त्यासाठी साहित्य काय घेतलं बघूया. उभा कट केलेला पत्ताकोबी, कांदा, शिमला मिरची, टोमॅटो, कोथिंबीर, हिरवी मिरची, लाल तिखट, मीठ, हळद, धने पावडर, ओवा, तांदळाचं पीठ आणि बेसन पीठ. सुरुवातीला एका बाउलमध्ये कट केलेला पत्ताकोबी टाकायचा. त्यानंतर कांदा, शिमला मिरची, टोमॅटो, तुम्ही आवडीप्रमाणे इतरही भाज्या यामध्ये टाकू शकता. बारीक कट केलेली कोथिंबीर, हिरवी मिरची, अर्धी वाटी बेसन पीठ, 2 चमचे तांदळाचं पीठ. आता यामध्ये मसाले टाकायचे. 1 चमचा लाल तिखट, हळद, धने पावडर, ओवा, चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि यामध्ये पाणी टाकून आपल्याला थोडंसं घट्टसर बॅटर तयार करायचं आहे. एकाच वेळी जास्त पाणी न टाकता लागेल तसं थोडं थोडं करत पाणी टाकून सर्व व्यवस्थित मिक्स करायचं. इथे मी अशा प्रकारे बॅटर तयार करून घेतलंय. तयार बॅटर 5 मिनिटासाठी ठेवायचं. त्यानंतर पॅन गरम झाला की याला तेल लावायचं आहे. तेल व्यवस्थित लावून झाल्यानंतर आता तयार बॅटर यावरती टाकून घेऊया. चमच्याने थोडं थोडं करत टाकून याला गोल आकार द्यायचा आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठ्या साईजमध्ये तयार करू शकता. इथे मी अशा प्रकारे व्यवस्थित पसरवून घेतलेला आहे. गॅसची फ्लेम कमीच ठेवायची. वरच्या साईडनी थोडंसं कोरडं झाल्यानंतर याला तेल लावायचं. गॅसची फ्लेम कमी ठेवून भाजायचं आहे, त्यामुळे आतमध्ये व्यवस्थित भाजलं जाईल, भाज्या कच्च्या राहणार नाहीत. एका साईडने भाजलं की मग पलटी करायचं. आलटून पालटून दोन्ही साईडनी खरपूस होईपर्यंत भाजायचं आहे. हा नाश्ता तुम्ही सकाळच्या घाई गडबडीमध्ये मुलांच्या टिफिनसाठी बनवू शकता. चवीलाही छान लागतो आणि पौष्टिकही आहे. इथे मी दोन्ही साईडनी व्यवस्थित भाजून घेतलेला आहे. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.